आज आपण आध्यात्मिक बुवाबाजी याच्याबद्दल समजावून घेणार आहोत. लक्षात घ्या की हा विषय बुवाबाजी असा नाही. बुवाबाजी हा एका स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. म्हणजे गुजरातच्या भावनगरमध्ये जी पार्वती माँ होती, जी बायकांच्या पोटावरनं हात फिरवायची आणि निस्संतान स्त्रियांना संतान मिळायचं असं सांगितलं जायचं आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातनं जिच्याकडे लोक गेलेले होते, ज्या बुवाबाजीच्या विरोधामध्ये आम्ही लढा दिला, ती ही बुवाबाजी नाही. किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गुरवबंधू होते आणि गुरवबंधूंचं असं म्हणणं होतं की त्यांना असं एक औषध मिळालेलं आहे की जे डोळ्यात टाकल्यानंतर डोळ्याचे सर्व आजार ताबडतोब बरे होतात. त्याही स्वरूपाची ही बुवाबाजी नाही. ही आध्यात्मिक बुवाबाजी आहे. म्हणजे निर्मला माताजी या सहजयोगाद्वारे कुंडलिनी जागृत करण्याचा दावा करायच्या. त्यांचं असं म्हणणं होतं की जे पारंपरिक अध्यात्मशास्त्राच्या मध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या माकड हाडामध्ये सुप्त स्थितीमध्ये सापाच्या वेटोळ्यासारखी एक कुंडलिनी असते. ती कुंडलिनी तुम्हाला तपश्चर्येने जागृत करता येते. ती तुमच्या पाठीच्या मज्जारज्जूमधून वर जाते आणि तुमच्या टाळूमधील ब्रह्मरंध्राच्या मधून ती बाहेर गेल्यानंतर माणसाला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. ही जी संबंध प्रक्रिया आहे ती सहजयोगाद्वारे निर्मला मातेने अत्यंत सोपी केली असा तिचा दावा होतो. आता लक्षात घ्या, ही सगळी प्रक्रिया ती आध्यात्मिक आहे म्हणून सांगत होत्या. आणि ज्या वेळेला आम्ही याला आव्हान दिलं की तुम्ही हे सिद्ध करा नाहीतर बंद करा, त्यावेळेला प्रत्यक्षामध्ये त्यांची मिरवणूक चाललेली होती. बाजूला आम्ही कार्यकर्ते शांतपणे निदर्शनं करत होतो. त्याच्या मिरवणुकीमधले त्यांचे भक्त निघाले, ते आमच्यावर तुटून पडले. त्यांनी आम्हाला मजबूत मारहाण केली आणि आमच्या आधी पोलीस स्टेशनला जाऊन आम्हीच त्यांना मारहाण केली अशी खोटी तक्रार दाखल केली, जो खटला पुढं 8 वर्ष मला चालवायला लागला. आणि हे सगळं मी पुस्तकामध्ये लिहिलं. अंधश्रद्धा विनाशाय नावाचं जे माझं पुस्तक आहे, राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं, त्याच्यामध्ये निर्मला माताजींचा हिंसक अध्यात्म असं मी लिहिलं. त्याच्याकरता त्यांनी दिल्लीच्या कोर्टामध्ये माझ्यावर अब्रूनुकसानीचा दावा लावला. म्हणजे आपण असं मानतो की आध्यात्मिकता ही माणसाचं मन उन्नत करते, पण या ठिकाणी आलेला अनुभव अत्यंत विपरीत आहे. किंवा आपल्याला माहीत असेल की नरेंद्र महाराजांचा धर्मदंड ज्या वेळेला विमानातल्या कर्मचाऱ्यांनी बाजूला ठेवून टाकला, त्यावेळेला त्याच्याबद्दल प्रचंड मोठा गोंधळ नरेंद्र महाराजांच्या शिष्याने औरंगाबाद आणि मुंबईच्या विमानतळावर घातला आणि त्याची मोडतोड केली आणि त्याबद्दल एका शब्दाने कधी नरेंद्र महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली नाही. किंवा नरेंद्र लीलामृतामध्ये अनेक चमत्कार नरेंद्र महाराजांचे वर्णनले आहेत. त्या संदर्भामध्ये मी स्वतः त्यांना भेटलो होतो. त्यांना मी त्या चमत्काराच्या बद्दल शहानिशा करायला सांगितलेलं होतं. एकाही चमत्काराचं कसलंही स्पष्टीकरण ते देऊ शकले नाहीत. हे मी करत नाही असंच त्यांना सांगावं लागलं. पण तरी देखील नरेंद्र लीलामृत काही त्यांनी बाजारातनं अजून परत घेतलेलं नाही. आणि स्वतः अध्यात्माचा दावा करतो म्हणणारी ही माणसं तद्दन असा खोटा प्रचार करतात की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही ख्रिश्चन मिशनऱ्यांच्याकडनं पैसे घेते आणि हिंदूंचा धर्म बदलण्याचं कामं करते. किंवा प्रच्छन्नपणे विट्याच्या सांगली जिल्ह्यातल्या ठिकाणी भाषणात त्यांनी अशी धमकावणी दिली, जी लोकमतसारख्या दैनिकांनी पहिल्या पानावर छापलेली आहे की नरेंद्र दाभोलकर आणि ND पाटील यांचे हातपाय तोडा. तेव्हा ही यांची आध्यात्मिकता आहे की ज्या बुवाबाजीबद्दल बोलण्याची गरज आहे. आसाराम बापू आहे असंच एक बडं प्रस्थ आहे, ज्यांचे जमिनीचे काळे व्यवहार अनेक वेळेला वृत्तपत्रामध्ये येत असतात, जे आपल्या प्रवचनांचा वेगवेगळ्या प्रकारे अत्यंत व्यवस्थित बाजार मांडतात, ज्यांच्या आश्रमामध्ये असलेल्या लहान मुलांचे मृत्यू हे सातत्याने चर्चेचे आणि चौकशीचे विषय झालेले आहेत. त्यांच्या कट्टर शिष्यावर खुनी आणला झालेले आहेत. आज तकने त्यांच्याबद्दल जी स्टोरी केली एक्सपोज त्यांना करणारी, याच्यामध्ये जी तरुणी आहे ती अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि ते जर आपण बघितलं तर यांची आध्यात्मिकता म्हणजे प्रत्यक्षामध्ये भोगलोलुप्त आहे की नाही हा निर्णय आपणच घेऊ शकाल. आणि अलीकडच्या काळामधला सगळ्यात मोठे आध्यात्मिक गुरु
असं ज्या सत्यसाईबाबांच्या निधनानंतर त्यांचं वर्णन करण्यात आलं, त्या सत्यसाईबाबांची आध्यात्मिकता कशी होती? सत्यसाईबाबा असं म्हणायचे की मी चमत्कार करतो, कारण चमत्कार करण्याचं व्हिजिटिंग कार्ड मला परमेश्वराने दिलेलं आहे. तुम्हा अज्ञपामरांना हे कळावं की तुमच्या कल्याणासाठी जगन्नियंत्याने पाठवलेला माणूस तो मीच. सत्यसाईबाबांच्या अधिकृत हाऊस जर्नलमध्ये असा एक किस्सा प्रसिद्ध झाला की सिको या जगप्रसिद्ध जपानमधल्या कंपनीचे प्रमुख सत्यसाईबाबांना भेटायला आले. सत्यसाईबाबांनी हवेतनं हात फिरवला आणि 6 महिन्याच्या नंतर सिक्को कंपनी घड्याळाचं जे नवीन मॉडेल मार्केट करणार होती, ते घड्याळाचं मॉडेल हातामधनं काढून सत्यसाईबाबांनी सिको कंपनीच्या चेअरमनच्या हातावर ठेवलं. आणि हा चमत्कार एवढ्यातच संपणार नव्हता, तर ज्या वेळेला ते तिथून बाहेर पडले, त्यावेळेला त्यांच्या टोकियोमधल्या कंपनीच्या ऑफिसने त्यांना कळवलं की आज अचानकपणे आपल्या स्ट्रॉंग रूममधून एक माणूस ज्याने भगवी कफनी घातलेली आहे आणि ज्याचा चक्रांकित भांग आहे असा धाडकन बाहेर आला. त्याच्या हातामध्ये आपलं 6 महिन्यानंतर मार्केट करण्याचं घड्याळ होतं आणि बघता बघता तो अंतर्धान पावला. हे सगळं अधिकृत हाऊस जर्नलमध्ये छापून आल्यानंतर मग अब्राहम कोउराने त्यांच्याकडे याच्याबद्दलची नावं आणि पत्ते मागितले. ते मिळाले नाहीत म्हटल्यानंतर अब्राहम कोउराने जपानला एम्बेसीला लिहिलं आणि सिको कंपनीचा पत्ता मागवला आणि सिको कंपनीच्या चेअरमनला असं लिहिलं की तुमच्याबद्दल अशा 3 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. तेव्हा एक म्हणजे तुम्ही भारतामध्ये आला होतात का? नंबर 2, तुम्ही सत्यसाईबाबांना भेटला होतात का? नंबर 3, तुम्हाला सत्यसाईबाबांनी 6 महिन्यांनी तुम्ही बाजारात आणणाऱ्या घड्याळाचं मॉडेल दिलं होतं का? आणि नंबर 4, त्यावेळी तुमच्या स्ट्रॉंग रूममधून सत्यसाईबाबांच्या सारखा एक व्यक्ती बाहेर पडली होती का? आणि याला उत्तर देत असताना स्पष्टपणे लेखी स्वरूपामध्ये सिक्को कंपनीच्या चेअरमनने असं कळवलं की द मॅटर सीम्स टू बी क्वाईट इंटरेस्टिंग बट आय हॅव नेव्हर व्हिजिटेड इंडिया. की गोष्ट फार रंजक वाटते, पण मी प्रत्यक्षामध्ये कधी भारतात आलेलोच नाही. किंवा सत्यसाईबाबांच्या 5 शिष्याने त्यांच्यावर खुनी हल्ला केला. सत्यसाईबाबा लपून बसले. त्याच्यानंतर मग सिक्युरिटी आली. त्या लोकांना पकडण्यात आलं, निःशस्त्र करण्यात आलं. पण सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे निःशस्त्र करून त्यांना ज्या खोलीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं, त्या खोलीमध्ये गोळ्या घालून त्यांना संपवण्यात आलं. याचाच अर्थ असा की हे जे सगळं चालू आहे, या लोकांना आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनुयायी आहेत. या लोकांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इस्टेटी आहेत आणि यांची बुवाबाजी हे अन्य कुठल्याही बुवाबाजीपेक्षा तांत्रिक, मांत्रिक, देवऋषी कितीतरी जास्त गंभीरतेने घेण्याची गरज आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी असं म्हटलं होतं, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करून या म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, दावूनी वैराग्याच्या कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, जळो तयांची संगती. म्हणजे दावूनी अध्यात्माच्या कळा म्हणा किंवा दावूनी वैराग्याच्या कळा, पण प्रत्यक्षामध्ये हे विषयांचा सोहळाचं भोगतात आणि अशा लोकांची संगती जळो असं तुकाराम महाराज म्हणले. आणि अशा लोकांची संगती मिळो असा आजचा सामाजिक व्यवहार आहे. त्याच्यामुळे आपल्याला आध्यात्मिक बुवाबाजी ही जरा नीटपणे समजून घेतली पाहिजे. आता जर असं विचारलं की आत्मा असतो की नाही आणि अध्यात्म म्हणजे काय, याचं एक उत्तर असं आहे की अध्यात्माचा अर्थ आधी आत्मन इति अध्यात्म, म्हणजे आधी आत्म्याचा विचार करणं म्हणजे अध्यात्म. आणि आधुनिक विज्ञान असं सांगतं की मनुष्य ज्यावेळी मरतो त्यावेळेला त्याच्या मेंदूच्या पेशीची माती होते. मेंदूमध्येच माणसाची भावना, वासना, स्मरणशक्ती, बुद्धी, कल्पना सर्व काही असतं. ज्यावेळी मेंदूच्या पेशीचं विघटन होतं त्यावेळी शरीरातनं काहीही बाहेर जात नाही. त्यामुळे आत्मा नावाची गोष्ट अस्तित्वामध्ये नाही आणि जी गोष्ट अस्तित्वामध्ये नाही त्या गोष्टीबद्दल चर्चा करण्याची देखील खरं म्हटलं तर गरज नाही. किंवा एक लोकप्रिय वाक्य नेहमी उच्चारलं जातं की ज्या ठिकाणी विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं.
वस्तुस्थिती काय आहे? अध्यात्म किमान 5,000 वर्ष तरी आहे. विज्ञान आधुनिक अर्थाने अवघं 400 वर्ष आहे. 5,000 वर्षाच्या अध्यात्माने कसलेच प्रश्न सुटले नाहीत. ना भुकेचा प्रश्न सुटला, ना आरोग्याचा सुटला, ना दळणवळणाचा सुटला. पण अवघ्या 400 वर्षापूर्वी विज्ञान आलं आणि त्यांनी हे सगळे प्रश्न सोडवले. याचाच अर्थ असा की ज्या ठिकाणी अध्यात्म संपलं त्या ठिकाणी विज्ञान सुरू झालं आणि माणसाची प्रगती झाली. पण या पद्धतीच्या युक्तिवाद की ज्याच्यामध्ये अध्यात्म आणि आत्मा नाहीच, याच्यामुळे कदाचित समोरच्याला निरुत्तर करता येतं. पण तसं न करता प्रत्यक्षामध्ये या लोकांची जी भूमिका आहे, ही भूमिका तपशिलामध्ये मान्य करून त्याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जे लोक अध्यात्म मानतात ते असं मानतात की आत्मा नावाचं भौतिक तत्वाच्या पलीकडचं एक वेगळं चेतनतत्व आहे. हे चेतनतत्व अज्ञानात पडतं, अशुद्ध बनतं, बंधनात अडकतं आणि दुःखी पावतं. त्याच्यामुळे हे जे चेतनतत्व आहे ते म्हणजे आत्मा, की जे बंधनात पडून दुःखी पावलेलं आहे. सगळ्या जगामध्ये जे व्यापून उरलेलं आहे तो परमात्मा म्हणजे परमेश्वर. त्यामुळे काय करायचं आहे आयुष्यामध्ये? तर आत्म्याचं परमात्म्याशी मिलन घडवून आणलं म्हणजे जीवाशिवाची गाठ पडते आणि आनंदाचे डोही आनंद तरंग अशी परिस्थिती निर्माण होते. ही स्थिती जी आहे तिला सच्चिदानंद म्हटलेलं आहे. म्हणजे ती सत आहे, म्हणजे ती सत्य आहे, ती चित आहे म्हणजे ती शाश्वत आहे आणि ती आनंद स्वरूप आहे म्हणजे माणसाला तेवढंच तर पाहिजे असतं. त्यामुळे हा जो अध्यात्माचा भाग आहे म्हणजे माझ्या आत्म्याचं परमात्म्याशी म्हणजे परमेश्वराशी विलिनीकरण होण्यासाठी करायचा प्रवास, या मार्गाला म्हणतात धर्म. त्याच्यामुळे हे अध्यात्म वापरून आज समाजामध्ये काय बुवाबाजी केली जाते आणि ती कशी रुजते याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये अध्यात्माचा जो उन्नत अर्थ घेण्यात आलेला आहे म्हणजे विनोबा भावे हे या उन्नत अर्थाने थोर आध्यात्मिक पुरुष होते. त्यांचं एक वाक्य असं आहे की शेवटी राजकारण व धर्म जाईल, विज्ञान आणि अध्यात्म राहील. मग तुम्ही असं विचाराल की विनोबाजी म्हणले की नाही की अध्यात्म राहील, मग तुमचं काय म्हणणं आहे? लक्षात घ्या, राजकारण याचा अर्थ हितसंबंधांचा मामला आणि विज्ञान याचा अर्थ पर्यायी विकासाच्या सर्व शक्यता ज्या माणसाच्या हातामध्ये आहेत. म्हणजे एका बाजूला आज सगळ्या जगामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उपोषण आहे, शोषण आहे आणि त्याचं एक कारण राजकारणामध्ये परस्पर देशांनी एकमेकाच्या विरोधामध्ये जे प्रचंड शस्त्रसंभार जमा केलेला आहे तो आहे. भारताच्या बजेटमध्ये देखील नंबर 1ची गोष्ट 17% ही संरक्षणावर खर्च केलेली आहे. विनोबा असं म्हणतात की हे जे राजकारण आहे हे राजकारण अर्थहीन आहे हे ज्यावेळी कधीतरी माणसांना कळेल त्यावेळेला मग विज्ञान राहील आणि आजही विज्ञानामध्ये ही शक्यता आहे की जगातल्या सगळ्या माणसांना ते सुखी जीवन जीवू शकतं. पण त्याच्या पलीकडे धर्म जाईल. धर्म म्हणजे काय? धर्मामध्ये नीती असते ही गोष्ट खरी आहे, पण धर्मामध्ये शोषण असतं, धर्मामध्ये पुरोहितशाही असते, धर्मामध्ये कर्मकांड असतात. धर्मातला हा सगळा भाग जाईल आणि अध्यात्म राहील. या ठिकाणी विनोबांना असं म्हणायचं आहे, अध्यात्म राहील याचा अर्थ असा की अंतिम विजय मांगल्याचाच होईल, अंतिम विजय करुणेचाच होईल. या स्वरूपाची भावना ही मानवी मनामध्ये वसत असते. याला कार्यकारण भाव नाही. अंतिम विजय मांगल्याचाच होतो अशा स्वरूपाचा काही कार्यकारण भाव अस्तित्वात नाही. पण माणूस ही भावना बाळगून त्याप्रमाणे काम करू शकतो. याचा अर्थ असा की विनोबांचं वाक्य जरी घेतलं तरी तो अध्यात्माचा प्रवास हा एका अर्थाने करुणेचा आणि मांगल्याचा ठरतो. पण आजच्या बुवांच्या बाबतीमध्ये काय स्थिती आहे? या बुवांचं अध्यात्म का राहतं? या अध्यात्म राहण्याच्यासाठी या देशाची काही एक असलेली पूर्वपीठिका त्यांना अतिशय उपयोगी पडते. म्हणजे या देशाच्या मानसिकतेमध्ये
ब्रह्म, परब्रह्म, प्रारब्ध, माया, मोक्ष हे शब्द लोकांनी सतत ऐकलेले असतात. म्हणजे त्यांना मोक्ष म्हणजे काय माहीत नसतं, त्यांनी ब्रह्म बघितलेलं नसतं, परब्रह्म बघितलेलं नसतं, परमात्मा बघितलेला नसतो, प्रारब्ध संचित त्यांना माहीत नसतं. परंतु मात्र त्यांना असं वाटत असतं की हे शब्द परंपरेने आलेले आहेत आणि ते अगदी सत्य आहेत. त्यामुळे सतत त्यांना असं सांगितलं जात असतं की ब्रह्म जे आहे त्या ब्रह्माचं परब्रह्माशी मिलन व्हायला पाहिजे. तसं जर झालं तर हे जे मायारूपी जग आहे त्याच्यामधून आपल्याला निश्चितपणे मुक्ती मिळू शकेल. आता याच्याबद्दल एक किस्सा नेहमी सांगितला जातो की कशा पद्धतीनं हे लोकांच्या मनावर बिंबवलेलं आहे. एका जंगलामध्ये गुरुजी मुलांना शिकवत असतात, म्हणा अहम ब्रह्मास्मी ब्रह्मम सत्यम जगन्मिथ्या. मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म हेच खरं आहे आणि बाकीचं सगळं जग हे माया आहे. तेवढ्यात समोरून एक हत्ती पिसाळलेला येताना गुरुजींना दिसतो. गुरुजी पटकन पोथ्यांची पानं आवरतात आणि उंच झाडावर चढून बसतात. गुरुजी पळाले म्हणून मुलं इकडं तिकडं बघतात. त्यांनाही तो हत्ती दिसतो. मुलंही पटकन पळतात, दुसऱ्या झाडावर चढतात. पिसाळलेला हत्ती येतो, थोडा वेळ गोंधळ घालतो, थोड्या वेळाने तिथनं निघून जातो. लांब हत्ती गेलेला आहे हे पाहिल्यानंतर गुरुजी खाली उतरतात, पोथ्या पसरतात. गुरुजी आले म्हणून विद्यार्थी येतात. विद्यार्थी त्यांच्यासमोर बसतात. गुरुजी म्हणतात, चला अभ्यासाला सुरुवात करूया. म्हणा अहम ब्रह्मास्मी ब्रह्मम सत्यम जगन्मिथ्या. एक मुलगा जरा चुणचुणीत असतो. तो म्हणतो, गुरुजी एक प्रश्न आहे, विचारू का? गुरुजी म्हणतात, विचार. मुलगा म्हणतो, तुम्ही जर असं म्हणता की जग हे मिथ्या आहे तर मगाशी हत्ती आल्यानंतर तुम्ही पळालात का? आता गुरुजी उससे भी ज्यादा असतात म्हणून तर त्यांनी 2000 वर्ष राज्य केलं. गुरुजी उत्तर देतात, गजोपि मिथ्या पलायनापि मिथ्या. हत्ती आला हेही खोटं, पळून गेलो हेही खोटं. त्यामुळे जे खरं आहे ते खोटं आहे असं रेटून सांगण्याची मानसिकता 1000-2000 वर्ष इथल्या मानसिकतेमध्ये आहे. त्यामुळे या आध्यात्मिक बुवाबाजीला पाया मिळू शकतो. अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्व परंपरेमध्ये गुरुला अपरंपार महत्त्व देण्यात आलेलं आहे. हा गुरु जणू काही परमेश्वराचा अवतारच असतो. आणि मग परमेश्वराचा अवतार काय करतो? तो संभवानी युगे युगे येतो आणि परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, म्हणजे जगातल्या दुष्टाव्याचा नाश करावा आणि सत्प्रवृत्तीची जोपासना करावी म्हणून साक्षात परमेश्वर अवतार घेतो आणि तो अवतार हा गुरुच्या रूपाने घेतो. अशा स्वरूपाची एक मानसिकता इथल्या देशाच्या मनामध्ये रुजलेली आहे, ज्याचा फायदा आध्यात्मिक बुवाबाजीला होतो. आधुनिक परिभाषेमध्ये ही बुवाबाजी करत असताना आपण कमी पडू नये म्हणून विज्ञानाचा देखील आधार ही मंडळी घेतात. म्हणजे रुद्राक्ष ती वापरतात, पण रुद्राक्ष वापरण्याचं कारण काय सांगतात? म्हणजे रुद्राक्ष वापरण्याचं काहीतरी आयुर्वेदिक कारण सांगितलं असतं तर कदाचित मी समजू शकलो असतो. पण त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही रुद्राक्ष जर शरीरावर धारण केला तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन ॲक्टिवेट होतं, त्याच्यामुळे एक्स्ट्रा एनर्जी लिबरेट होते आणि सुप्रा पार्टिकल संदिप्त होतात. आता कुणालाही जर असं सांगितलं की ब्लड सर्क्युलेशन ॲक्टिवेट होऊन एक्स्ट्रा एनर्जी तुम्हाला मिळते तर माणसं अशी विचार करणार, अरे म्हणजे हे भलतंच पॉवरफुल काहीतरी गोष्ट असली पाहिजे, आपण ती स्वीकारली पाहिजे. आणि सुप्रा पार्टिकल संदिप्त होतात. यापैकी सुप्रा पार्टिकल म्हणजे काय आणि संदिप्त म्हणजे काय याचा तर अर्थ विचारण्याचं भानही त्यांना राहत नाही. त्यामुळे एका बाजूला आध्यात्मिक बुवाबाजीचा हा पाया आणि दुसऱ्या बाजूला हा जो गुरु तयार होतो, हा गुरु काय करतो? टाइम्स ऑफ इंडियाच्या आपल्या मुलाखतीमध्ये आसाराम बापूंनी असं म्हटलेलं आहे, हा गुरु 3 प्रकारे शिष्याला मदत करतो. पहिला मार्ग म्हणजे तो त्याच्या भौतिक गरजा भागवतो. हे महत्त्वाचं आहे. याचं कारण असं, गुरुच्याकडे जाणारे जे हे सगळे लोक असतात हे काही जगाच्या कल्याणा गेलेले नसतात. त्यांचे स्वतःचे काहीतरी प्रश्न असतात. कुणाला तरी बदली पाहिजे असती, कुणाच्या तरी मुलाला मेडिकलला ॲडमिशन पैसे न भरता पाहिजे असतं, कुणाला तरी स्वतःच्या मुलीचं लग्न जमायला पाहिजे असतं, कुणाला तरी स्वतःच्या खटल्याचा निकाल आपल्यासारखा लागायला पाहिजे असतो. त्याच्यामुळे
स्वतःच्या ज्या भौतिक गरजा आहेत, या भौतिक गरजांची उत्तरं बाबा देईल, गुरु देईल, आध्यात्मिक गुरु देईल, म्हणून ही माणसं त्यांच्याकडे जातात. नंबर 1. नंबर 2, त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट तो करतो असं आसाराम बापू म्हणतात, ते म्हणजे तो प्रारब्ध बदलतो. प्रारब्ध याचा अर्थ असा की मागच्या जन्मीपर्यंत जे काही तुमच्या आयुष्याचं साठलेलं आहे त्याला म्हणतात संचित, म्हणजे तो तुमचा बँकेचा बॅलन्स. आणि या जन्मी तुम्हाला त्यातलं जे काही भोगायचं आहे त्याला म्हणतात प्रारब्ध. म्हणजे वडिलोपार्जितरित्या समजा तुमच्या बँकेच्या खात्यावर 10 लाख रुपये आहेत, मात्र तुम्हाला तुमच्या जन्मामध्ये 2 लाख रुपयेच त्यातले खर्चायला मिळणार आहेत, तर याचा अर्थ असा की तुमच्या प्रारब्धामध्ये 2 लाख आहेत. त्याच्यामुळे हे जे प्रारब्ध असतं, हे प्रारब्ध ब्रह्मा त्याला आडवा आला तरी बदलत नाही असं एका बाजूला सांगण्यात येतं. पण आसाराम बापूंच्या सारखे गुरु असं म्हणतात की प्रारब्धही गुरु बदलतो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून 84 लक्ष योनीतून फिरण्यातून तो तुमचा जन्ममृत्यूचा फेरा कायमचा थांबवतो. त्याहून अधिक महत्त्वाची भाग म्हणजे तो तुमची वासना नष्ट करतो आणि तुमची नैतिकता वाढवतो. सगळेच आपण जण षड्रिपूचे स्वाधीन असतो. कामक्रोध लोभ मोह मदमत्सर हे सगळंच आपल्या लोकांना असतं, ते स्वाभाविक आहे आपण माणूस म्हणून असल्यानंतर. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दया क्षमा प्रेम शांती करुणा याचा लाभ व्हावा असं आपल्याला वाटत असतं. हे आपल्या हातामध्ये नसतं आणि गुरुच्यामुळे आपल्याला या दोन्ही गोष्टी लाभू शकतात. म्हणजे आपल्या लक्षात येईल गुरु किंवा हा जो कोणी आध्यात्मिक बुवा आहे हा जणू काही साक्षात परमेश्वराचं काम करतो. हे काम तो कशा प्रकारे करतो? त्याचा एक मार्ग आहे योग साधना. योग साधनेला सध्या अपरंपार महत्त्व आलेलं आहे. त्याचं कारण तो एक चांगला शारीरिक व्यायाम आहे एवढंच नाही, तर आपल्याला अशी कल्पना असते की योग साधना जर योग्य प्रकारे केली तर जीवाशिवाची गाठ पडू शकेल आणि आपली आध्यात्मिक उन्नती होऊ शकेल. दुसरं, गुरुच्यामध्ये आसाराम बापू असं म्हणतात काही विशेष शक्ती असते. म्हणजे गुरूंची बॉडी व्हायब्रेशन्स शरीराच्या बाहेर फेकते, स्पंदनं शरीराच्या बाहेर फेकतं आणि ही जी स्पंदनं असतात ही स्पंदनं भक्तामध्ये हा अनुकूल बदल घडवून आणायला उपयोगी ठरतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गुरुची प्रवचनं. म्हणजे गुरु जे बोलतो त्याच्यामुळे भक्ताचं कोटकल्याण होतं. आता लक्षात घ्या की एका बाजूला आपल्याकडे आध्यात्मिक बुवाबाजी वाढावी अशा स्वरूपाची अवतार कल्पना, आधुनिक विज्ञानाची त्याला जोड देणं आणि पारंपरिक ब्रह्म परब्रह्म प्रारब्ध माया मोक्ष मानणं हा पाया तयार आहे. दुसऱ्या बाजूला तुमचं संबंध जीवन उद्धरून नेण्याचं गुरुचं आश्वासन आहे. तिसऱ्या बाजूला त्यासाठी योग साधना आहे, गुरुच्या शक्तीची स्पंदनं आहेत, प्रवचनं आहेत. पण वस्तुस्थितीमध्ये आपल्याला काय दिसतं? ही जी प्रवचनं असतात ही खरं म्हटलं तर अत्यंत अशास्त्रीय पद्धतीनं भरलेली असतात. म्हणजे आसाराम बापूने एके ठिकाणी असं सांगितलं की माणसाच्या 800 cc रक्तापासून 1 cc वीर्य बनतं आणि त्यामुळे वीर्यनाश हे माणसाला अत्यंत 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 घातक आहे. आता ही गोष्ट ही खरं म्हटलं तर नुसतीच अशास्त्रीय नाही, तर स्वतःच्या सुंदर यौवनाला माणसाला अपवित्र भावना निर्माण व्हावी अशी आहे. परंतु या सर्व प्रवचनांचं उद्दिष्टच असं असतं. हे कधीही लोक व्यवस्था परिवर्तनाच्या बद्दल बोलत नाहीत. म्हणजे प्रेमस्वरूप असलेल्या सत्यसाईबाबांनी कधी बाबरी मशिदीबद्दल शब्द उच्चारला नाही, गुजरातच्या हत्याकांडाबद्दल बोलले नाहीत, खैरलांजीच्या दलितांच्या कांडाबद्दल बोलले नाहीत, महागाई बेकारी भ्रूणहत्या हे प्रश्न त्यांना नव्हतेच. त्याच्यामुळे यांची प्रवचनं ही त्या अर्थाने तुम्हाला खऱ्या प्रकारे प्रबोधन करूच शकत नाहीत. तरी देखील लक्षावधीच्या संख्येने लोक या बाबांच्याकडे जातात. याचं कारण काय? याचं कारण असं, आणि ती मानसिकता आपण नीट समजून घेतली पाहिजे, हे लोक कुठलेही चमत्कार करत नाहीत. मग तुम्ही जर विचारलं या बाबांच्याकडे जाणाऱ्या लोकांना की तुम्ही का जाता बाबांच्याकडे, ते म्हणतात काय नाही, आम्हाला भक्ती करायची म्हणून जातो. आता भक्ती करता
ते म्हणतात नाही, भक्तीसाठी भक्ती करायची असते. तरी देखील जर तुम्ही खोलात जाऊन विचारलं की तरी भक्ती कशा करता करता, मग ते म्हणतात त्याच्यामध्ये जीवनाचं सार्थक आहे. मग तुम्ही जर विचारलं की जीवनाचं सार्थक आहे म्हणजे काय, तर ते म्हणतात त्यामध्ये आध्यात्मिक कल्याण आहे. जर पुढचा प्रश्न विचारला की बाबांच्या भक्तीमध्ये आध्यात्मिक कल्याण आहे याचा पुरावा काय, तर मग सांगितलं जातं की याचा पुरावा मागण्याची गरज नाही. आई, वडील, गुरु तुमचं कल्याण करतात. तुम्ही त्यांना पुरावा मागता काय? पुरावा मागायचा नसतो. लक्षात घ्या, कुठलीही बुवाबाजी आणि विशेषतः अध्यात्म क्षेत्रातली बुवाबाजी ही याच्यावरच उभी असते. जरी आपल्याला वरवर पाहता हा तर्क योग्य वाटला तरी आपल्या लक्षात येईल की आई, बाबा, गुरु या सगळ्यांना आपण पुरावा मागतो. म्हणजे आई जर शाळेतनं आल्यानंतर म्हणाली, आता हातपाय धुवून घे, लवकर जेवून घे, आता ग्रहण लागणार आहे, ग्रहणाच्या आधी जेवायचं, ग्रहणाच्या वेळी घराच्या बाहेर पडायचं नाही, तर तुम्ही आईला सांगता की आई अगं तसं काही नाही आहे, ग्रहण हा निसर्गाचा फार छान चमत्कार आहे आणि आम्हाला सांगितलं आहे तो बघायचा, त्यामुळे मी बाहेर जाणार आणि बघणार. तुम्ही जर जे लग्न ठरवलं ते दुसऱ्या जातीतल्या मुलीशी किंवा मुलाशी असेल आणि वडील जर म्हणले की तुम्हाला माहीत नाही का की आपल्या जातीसाठी माती खायची असते आणि आपल्या जातीमध्येच लग्न करणं याच्यातच जीवनाची सार्थकता आणि सुरक्षितता आहे, तर तुम्ही बाबांना असं सांगता ही तुमची जुन्या जमान्याची गोष्ट झाली, जात ही गोष्ट आता विज्ञानाने कालबाह्य ठरवलेली आहे. शाळेमध्ये तुम्हाला एक गुरु असतो, तो तुम्हाला शिकवतो. कदाचित शाळा झाल्यानंतर कॉलेज झाल्यानंतर विद्यापीठ झाल्यानंतर आणखी पुढचा अभ्यास केल्यानंतर एक वेळ अशी येऊ शकते की त्याच विषयातले तुम्ही इतके वरच्या दर्जाचे तज्ज्ञ होता की तो गुरु देखील तुमच्याकडे शिकायला येऊ शकतो. त्यामुळे पुरावा मागणं, तपासणं याच्यामध्ये खरं म्हटलं तर माणसाची सगळी प्रगती असते आणि नेमकं हीच गोष्ट करायला आध्यात्मिक बुवाबाजी नकार देते. आणि ती नकार देते ती कशी, त्याबद्दल एक चांगला श्लोक आहे की काय होतं. त्यांनी असं म्हटलंय, जय जय श्री गुरुराया, ब्रह्मस्वरूप सगुण काया, देवार्थ शक्ती कृपा कराया, तुम्हा रूपे प्रगटली. सर्व ही तीर्थांचे सार, ते सद्गुरु चरणीचे नीर, आत्मज्ञानाची शांतधार, सद्गुरूंचे मौनही. जर नीट समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की कशाकडे अंगुली निर्देश केलेला आहे. म्हणजे हे गुरुराया, तू ब्रह्मस्वरूप सगुण काया आहेस. म्हणजे ब्रह्म कोणी बघितलेलंच नाही, त्याच्यामुळे तो ब्रह्मस्वरूप सगुण काया आहे असं मानायचं, म्हणजे ब्रह्म असतं हे मानावं लागतं. देवार्थ शक्ती कृपा कराया, देवार्थ शक्ती कशी आहे तीही माहीत नाही, परंतु असं मानायचं की तुमच्या रूपाने साक्षात देव कृपा करायला प्रगटलेला आहे. आणि त्याच्यामुळे सर्वही तीर्थांचे सार, आपल्याकडे अनेक तीर्थक्षेत्र मानलेली आहेत आणि त्यातलं पाणी पवित्र आहे असं मानलेलं आहे, तर या सगळ्या तीर्थक्षेत्रातलं जे पवित्र पाणी आहे ते आणायला आपल्याला त्रास पडतो. परंतु पुढं काय म्हटलेलं आहे, सर्वही तीर्थांचे सार, ते सद्गुरू चरणीचे नीर. म्हणजे जर आपण आपल्या सद्गुरूचे पाय धुतले आणि त्याचं पाणी प्राशन केलं तर सर्व तीर्थांचं पवित्र आपल्याला तीर्थ मिळालं असं जणू काही ठरतं. आत्मज्ञानाची शांतधार, म्हणजे खरोखरच जर गुरुजी तुम्हाला आत्मज्ञान शांतपणे देत असेल किंवा तुम्हाला आत्मज्ञान देऊन शांत करत असेल तर एक वेळ ती मानता येईल. पण गुरु हे शांत करणारं आत्मज्ञान कसं देतो, आत्मज्ञानाची शांतधार, सद्गुरूंचे मौनही. म्हणजे गुरु काहीच बोलत नाही आणि तरी देखील तो आत्मज्ञानाची शांतधार आहे असं मानण्यात येतं. याचा अर्थ असा की ज्या वेळेला तुम्ही आध्यात्मिक बाबाबुवाकडे जाता त्यावेळेला तो 2 वाक्य उच्चारतो, त्यापैकी एक वाक्य उच्चारत नाही पण व्यवहार तसा करतो. पहिलं वाक्य उच्चारतो ते असं की बेटा तुझं कल्याण कशात आहे ते मला कळतं, आणि पुढं मनातल्या मनात असं म्हणतो, कारण ते तुम्ही मान्य केल्याशिवाय तुम्हाला बुवाच्या चरणी लीन होताच येत नाही.
पहिलं वाक्य तुझं कल्याण कशात आहे ते मला कळतं, आणि दुसरं वाक्य ते तुला कळणार नाही हेही मला कळतं. आपली आई लहानपणी आपल्याला हेच सांगते. आपली आई आपण उभं राहिल्यानंतर म्हणते माझं बोट धरून उभा राहा नाही तर पडशील. जर आणखी मोठा झाल्यानंतर पांगुळगाडा देऊन म्हणते की पांगुळगाडा घेऊन चाल नाही तर आपटशील. परंतु लक्षात घ्या, आई आपलं बोट कधीतरी सोडते, पांगुळगाडा काढून घेते. ती जर जन्मभर तसंच करत राहिली तर तिने आपली योग्य वाढ केली असं होणार नाही. जे बाबा बुवा असतात ते मात्र जणू काही तुमच्या कल्याणाचं घाऊक कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि तुम्हाला कायमचं पांगळं करून टाकतात. पण मग ही सगळी मानसिकता तयार होण्यासाठी याच्या मागची भूमिका काय असते, आध्यात्मिक भूमिका काय असते, ती थोडी समजून घ्यायला अवघड आहे. पण तरी मी ती आपल्याला सांगतो. आपण जरा नीटपणे ती ऐकावी अशी विनंती आहे. साधारणपणे असं मानण्यात येतं की काही सत्यांचं ज्ञान हे मानवी ज्ञानेंद्रियाच्या पलीकडचं आहे. काही सत्यांचं ज्ञान हे मानवी ज्ञानेंद्रियाच्या पलीकडचं आहे. पण नंबर 2, माणसाच्या परमकल्याणासाठी ते आवश्यक आहे. माणसाचं जर अंतिम कल्याण व्हायचं असेल तर हे जे मानवी ज्ञानेंद्रियाच्या पलीकडचं सत्याचं ज्ञान आहे ते आवश्यक आहे. नंबर 3, परमेश्वर कृपेने काही सर्वज्ञ लोकात लोककल्याणार्थ ते ज्ञान प्रगटते. यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे की ते ज्ञान परमेश्वर कृपेने प्रगटते, ते काही सर्वज्ञ लोकांच्यात प्रगटते आणि ते लोककल्याणार्थ प्रगटते. आणि मग चौथी गोष्ट, माझ्या बाबात ते प्रगटलेलं आहे. आणि 5वी गोष्ट, या ज्ञानाचा जो आशय आहे तो तुमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाने वा पंचेंद्रियाने सिद्ध होण्यासारखा नाही, त्यासाठी श्रद्धेने उडी घ्यावी लागते. हे सगळं जर आपण नीट समजून घेतलं की जी आध्यात्मिक बुवाबाजीच्या मागं किंवा श्रद्धेच्या व्यूहरचनेच्या मागं मानसिकता असती, ती नीट जरा तपासली तर तुम्हाला असं दिसेल की त्याच्यामध्ये अंतर्विरोध कसे आहेत. पहिली गोष्ट, काही सत्यांचं ज्ञान हे मानवी ज्ञानेंद्रियाच्या पलीकडचं असतं. आता आपली जी पंचेंद्रिय आहेत आणि आपला जो मेंदू आहे त्यांनीच आपल्याला सगळ्या सत्याचं ज्ञान होतं. त्याच्या पलीकडचं कसलंही सत्याचं ज्ञान नसतं. ज्ञानेंद्रियाच्या पलीकडचं, मेंदूच्या पलीकडचं सत्याचं ज्ञान आहे असं म्हणणं म्हणजे एखादा माणूस स्वतःच्या कातडीच्या बाहेर उडी मारतो असं म्हणण्यासारखं आहे. जसं आपल्याला स्वतःच्या कातडीच्या बाहेर उडी मारता येत नाही, तसंच ज्ञानेंद्रियाच्या पलीकडचं सत्य काही नसतं. नंबर 2, ते मानवी परमकल्याणासाठी आवश्यक आहे हे कोणी ठरवलं? तर हे स्वतःच उद्घोषित केलेलं असतं की हे जे आहे ते मानवी परमकल्याणासाठी आवश्यक आहे. आणि मग परमेश्वर कृपेने काही सर्वज्ञ लोकांच्यात हे ज्ञान प्रगटतं आणि माझे बाबा त्यातले एक आहेत. आता परमेश्वर कृपेने माझ्या बाबांच्यात हे ज्ञान प्रगटलेलं आहे, याला पुरावा काय? याला पुरावा शून्य. किंवा बाबा स्वतःच सांगतात तसं सत्यसाईबाबा म्हणायचे की माय मिराकल इज माय व्हिजिटिंग कार्ड. मी परमेश्वराचाच अवतार आहे, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे परमेश्वर कृपेने त्यांच्यामध्ये ते ज्ञान असणार. पुन्हा ते सर्वज्ञ. आता एखादा माणूस सर्वज्ञ आहे हे जर आपल्याला समजायचं असेल तर मुळात आपण सर्वज्ञ असलं पाहिजे. त्याच्याशिवाय सर्वज्ञ कोण आहे कसं समजू शकेल? ते लोककल्याणार्थ प्रगटतं, याची तपासणी करण्याची तरी परवानगी आहे का? त्याच्यामुळे लक्षात घ्या, ही सगळी जी आध्यात्मिक बुवाबाजीच्या मागची मानसिकता आहे याच्यामध्ये ज्याला आपण कार्यकारण भाव म्हणतो, माणसाच्या प्रगतीचं जे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे आणि शक्ती आहे ती बाजूला ठेवूनच आपल्याला उपाय करावा लागतो. पण मग या लोकांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जातात कसे? त्याच्यामुळे तुम्हाला असंच मानावं लागतं की हे जे काही त्या माणसाकडे असलेलं विलक्षण असं सत्याचं ज्ञान आहे ते पंचेंद्रियाने सिद्ध होण्यासारखं नाही. त्यामुळे श्रद्धेनीच त्या ठिकाणी उडी घ्यायला पाहिजे.
तुम्हाला फक्त काही खाणाखुणा दिसू शकतात. एक प्रकारच्या खाणाखुणा असतात की या व्यक्तीमध्ये चमत्काराचं सामर्थ्य असतं. म्हणजे जसं सत्यसाई बाबा म्हणत की माझ्याकडे चमत्कार कसे घडतात हे तुम्ही विचारणं याला काही अर्थच नाही. कारण परमेश्वरांची जी अगाध शक्ती मला प्राप्त झालेली आहे त्यामध्ये माझे चमत्कार ही इतकी चिल्लर गोष्ट आहे की एखाद्या महाकाय हत्तीच्या अंगावर बसलेल्या चिलटाच्या सारखी. त्याच्यामुळे मग तुम्हाला फक्त त्या चमत्कारामुळे कळतं की मी हा तुमच्या कल्याणासाठी पाठवलेला माणूस आहे. किंवा अनिरुद्ध बापू असे दावा करतात किंवा अनिरुद्ध बापूंचे भक्त असं सांगतात की अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या अनेक भक्तांना कधी विठ्ठल, कधी विष्णू, कधी शंकर आणि त्यांच्या पत्नीने कधी महालक्ष्मी, अंबाबाई या प्रत्यक्ष सगुण साकार रूपात दर्शन दिलेलं आहे. आता उघड आहे की संमोहन अवस्थेमध्ये गेल्याशिवाय अशा स्वरूपाचे भास होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे या गोष्टीच्या मुळे म्हणजे एका बाजूला बाबांचे चमत्कार, बाबांनी प्रत्यक्ष देवाच्या रूपात आपल्याला दर्शन देणं, या सगळ्यामुळे जे घडतं ते घडल्यानंतर त्याचं अत्यंत पद्धतशीरपणे संघटन केलं जातं. तुम्ही अमक्या अमक्या बाबांचे आहात, तुम्ही अमके अमके कपडे घातले पाहिजेत, ते कपडे अमक्या अमक्या रंगाचे असले पाहिजेत, तुमच्या गळ्यामध्ये तशा माळा पाहिजेत, तुमच्या छातीवर तसा बिल्ला पाहिजे, तुमच्या पेनवर त्या बाबाचं चित्र पाहिजे, तुम्हाला एक मंत्र दिला जातो. म्हणजे एक प्रकारची अशी भरभक्कम संघटना बांधणी होते. त्याच्यामुळे एकाकी माणसाला सुरुवातीला एकजूट वाटते, एकजुटीच्यामुळे समाधान वाटतं, समाधानावरनं सामर्थ्य वाटतं आणि त्या सामर्थ्याची त्याला सवय होते आणि एकजूट, समाधान, सामर्थ्य आणि सवय याच्यामधून पुढं सक्ती निर्माण होते आणि भक्त हा बाबाचा जणू काही कडवा लष्करी सैनिक बनतो आणि बुवाबाजी हा बाबांचा अभेद्य बालेकिल्ला बनतो. म्हणजे बाबाच्या बद्दल कोणताही शब्द उच्चारणं हे महापाप ठरतं आणि बाबाच्यामुळे आपलं कोटकल्याण होणार आहे अशी श्रद्धा बाळगणं हा संसार उद्धरून जाण्याचा मार्ग ठरतो. बाबाच्याबद्दल जे कोणी विपरीत शब्द उच्चारतात आमच्यासारखे, त्यांना कडवेपणाने विरोध करणं हे त्या भक्तांचं परमकर्तव्य बनतं. याचाच अर्थ असा की या सगळ्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये ती आध्यात्मिक बुवाबाजी चालू राहण्यासाठी एका बाजूला माणसाचा विवेक हरवणं आणि दुसऱ्या बाजूला एक कडवं शिस्तबद्ध आक्रमक संघटन उभं करणं असा भाग होतो, ज्याचा ना अध्यात्माशी संबंध आहे किंवा ना माणसाच्या मानसिक विकासाशी संबंध आहे. मग दुसऱ्या बाजूनं विचार केला तर आपल्याला काय दिसेल? म्हणजे आपण असं विचार करा की जसा शरीराचा व्यायाम असतो आणि त्यामुळे शरीर सुदृढ आणि निकोप राहतं, तसंच मनाचा व्यायाम असतो, त्याला आपण अध्यात्म म्हणूया. या अध्यात्माची भूमिका काय असते? ती भूमिका अशी असते की भौतिक सुखापलीकडे जीवनाचं एक श्रेयस आहे आणि ते भौतिक सुखाच्यापेक्षा अनंतपटीनं मोलाचं आहे. म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांना भौतिक सुखाची श्रेयस माहीत असतात. मला चांगले कपडे लागतात, मला चांगलं खाणं लागतं, मला चांगलं घर लागतं, मला चांगलं शिक्षण आणि आरोग्य लागतं, कारण मी माणूस आहे. परंतु या सगळ्या भौतिक सुखाच्या पलीकडे जीवनाचं अनंतपटीनं या सुखाच्यापेक्षा मोलाचं आहे असं जे मानतात ते संयमी असतात. सगळ्यामुळे ते करुणेने मानवसन्मुख कृती करतात. त्यामुळे शुचिता आणि पावित्र्य येतं ते अध्यात्म. बाकीची नुसतीच पोपटपंची नैतिकदृष्ट्या उन्नत करते ते नामस्मरण, बाकीचा नुसतं. म्हणजे या ठिकाणी जर आपण तुलना केली तर आपल्याला लगेच दिसू शकेल की निर्मला मातेचे सर्व जगातल्या देशांच्या मध्ये आलिशान संगमरवरी महाल होते आणि साईबाबांची इस्टेट ते ज्यावेळी गेले त्यावेळी किमान 40,000 कोटी रुपयांची होती. ती कदाचित 1,00,000 कोटी रुपये असेल असा अंदाज होता आणि शेवटपर्यंत साईबाबांच्या सहीनंच त्याचा व्यवहार चाललेला होता.
या पातळीवर महाराष्ट्राला जे खरे आध्यात्मिक पुरुष आहेत त्यांच्याकडे आपण बघा. गाडगे बाबा. गाडगे बाबा कोट्यावधी रुपये त्या काळामध्ये त्याने मिळवले. सगळेच्या सगळे खर्च केले. पैन पैचा हिशोब चोख ठेवला. अंगठा बहाद्दर होते. स्वतःची इस्टेट जन्मभर बाळगली. म्हणजे अंगावरच्या चिंध्या, हातामधली काठी आणि डोक्यावरचा खापराचा तुकडा स्वतःच्या देणग्यामधून मिळालेल्या अनेक धर्मशाळा बांधल्या. त्यापैकी एका धर्मशाळेतल्या एका खोलीमध्ये स्वतःच्या मुलीला जागा दिलेली असं कळल्यानंतर बाबा तरातरा गेले आणि मुलीला तिथनं स्वतः बाहेर काढलं आणि म्हणले, तुझ्या बापाची लायकी झाडाखाली राहण्याची आहे, त्याप्रमाणे तू जग. हे जे बांधलेलं आहे ते धर्मस्थळी येणाऱ्या लोकांच्यासाठी बांधलेलं आहे. किंवा गाडगे बाबा एकदा कोकणात कीर्तन करत असताना एक भक्त आला आणि त्यांनी तार दिली बाबांच्या हातामध्ये. बाबांनी तारेवर नजर टाकली आणि म्हणाले की कोट्यावधी लोक येतात आणि जातात, जगात आले गेले कोट्यावधी, आणि मी काय रडू एकासाठी. असं म्हणत बाबांनी आपलं कीर्तन पुढं देवकीनंदन गोपाला देवकीनंदन गोपाला म्हणत चालू ठेवलं. तार घेऊन आलेला भक्तच जोरजोरात रडायला लागला. लोकांना काही कळेना आणि भक्तांनी सांगितलं की अहो, ही तार ही बाबांचा एकुलता एक मुलाचं निधन झाल्याची तार आहे. तर असे गेले कोट्याने कोटी, काय रडू मी एकासाठी, असं म्हणून आपले जीवितकार्य तसंच पुढं चालू ठेवणारे गाडगे बाबा हे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक पुरुष होते. किंवा विनोबांना महाराष्ट्राने बघितलेलं आहे. विनोबा सलग 16 वर्ष दोनदा त्यांनी भारताची पदयात्रा केली. एकदाही त्या पदयात्रेमध्ये आजारी पडले नाहीत. त्यांनी 40 लाख एकर जमीन मिळवली दान म्हणून. ती सगळीच्या सगळी वाटून टाकली. स्वतःचा बँक बॅलन्स एक पैसाही नव्हता. आणि या संबंध भ्रमणामध्ये त्यांनी जवळजवळ 16 भाषा ते शिकले. याचाच अर्थ असा की ही खरी आध्यात्मिकता आहे. महात्मा गांधींना या देशाने बघितलेलं आहे की ज्यावेळी लक्षावधी लोकांची दंगल चालू असे त्यावेळेला हा महात्मा एकटा निशस्त्र त्या दंगलीमध्ये घुसत असे आणि तुम्ही हे काय करताय असं लोकांना विचारण्याचं नैतिक सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. महात्मा गांधींनी आयुष्यभर 2 पंचे, एक अंगावर आणि एक कमरेभोवती गुंडाळला. आणि ते ज्यावेळी इंग्लंडला गेले त्यावेळेला कडाक्याची थंडी होती तरी त्यांनी तोच पोशाख वापरला. एवढंच नव्हे तर ते त्यावेळच्या साम्राज्याच्या बादशहाला भेटायला गेले. त्याही वेळेला त्यांनी प्रोटोकॉल पाळायला नकार दिला आणि मी ज्या देशाचं प्रतिनिधित्व करतो त्याच पद्धतीनं भेटायचा बाणेदारपणा दाखवला. ही आध्यात्मिक वर्तणूक आहे. गांधींच्या आयुष्यामधली एक घटना तर आध्यात्मिक खऱ्या अर्थाने वागणारी माणसं कशी उच्च दर्जाचा विचार करू शकतात ही दाखवणारी आहे. दंगलग्रस्त भागामध्ये गांधी फिरत होते. त्यांच्याकडे एक हिंदू आला आणि तो म्हणला की शांती पाळा. असं म्हणायला फार सोपं आहे हो, परंतु माझा 16-17 वर्षाचा मुलगा माझ्यासमोर मुस्लिम दंगलखोरांनी मारलेला आहे आणि माझ्या मनामध्ये सूड्याची आग धगधगते. याच्यासाठी तुमच्याकडे काय उपाय आहे का? मग आपल्याला जर हा कोणी प्रश्न विचारला तर आपल्याकडे काय उपाय असेल? आपण काहीतरी शुष्क कोरडा बौद्धिक तर्कवाद करू की सूड घेऊन काय फायदा आहे का आणि मग त्याच्यामुळे काय तुझा मुलगा परत येणार आहे का. गांधींनी काय उत्तर दिलं? म्हणले माझ्याकडे उपाय आहे. तो माणूस चकित होऊन म्हणला तुमच्याकडे काय उपाय आहे? गांधी म्हणले की तू हिंदू आहेस, तुझा 16-17 वर्षाचा मुलगा मारला गेलेला आहे. दंगलीमध्ये कुणीतरी मुस्लिम असा असणार की ज्याचा 16-17 वर्षाचा मुलगा जिवंत आहे आणि त्याच्यासमोर त्याचे वडील मारले गेलेले आहेत. अशा 16-17 वर्षाच्या मुलाला तू स्वतःचा मुलगा समज, त्याचा सांभाळ कर, स्वतःच्या मुलासारखं त्याला वाढव आणि त्याला धर्म बदलण्याची सक्ती करू नकोस. असं जर तू केलंस तर तुझ्या मनामधला सूडाग्नी शांत होईल. ही आध्यात्मिक भूमिका आहे. त्याच्यामुळे अध्यात्म हे माणसाला उन्नत करणारं आहे असं जर असेल तर ती त्याचं उन्नतत्व दिसलं पाहिजे आणि करुणेने मानव सन्मुख कृतीही दिसली पाहिजे. आणि लक्षात घ्या, म्हणूनच आध्यात्मिक बुवाबाजी ही अन्य कुठल्याही बुवाबाजीपेक्षा जास्त घातक असते. याचं कारण त्यात बुवाबाजीचे धोके तर असतातच, परंतु अध्यात्माचा एक चुकीचा अर्थ तो त्याला जोडलेला असतो. त्यामुळे अकारण
आध्यात्मिकही बदनाम होतं आणि त्याच्याबरोबर बुवाबाजीचं शोषणही होतं. खरं म्हटलं तर भारतीय संविधानामध्ये नागरिकांच्या ज्या कर्तव्याचा समावेश 1976 साली करण्यात आला, त्यातलं एक कर्तव्य असं आहे की इट इज ए ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटिझन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट, स्पिरिट ऑफ रिफॉर्म अँड ह्युमॅनिझम. म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाचं घटनादत्त कर्तव्य आहे की त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर केला पाहिजे, अंगीकार केला पाहिजे. पण लक्षात घ्या, केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलेला नाही आहे, त्याच्या पुढं म्हटलं आहे स्पिरिट ऑफ रिफॉर्म. म्हणजे त्यांनी असा प्रयत्न केला पाहिजे की आजूबाजूच्या वातावरणामध्ये सुधारणा घडेल, म्हणजे आध्यात्मिक बुवाबाजी दूर होईल आणि ह्युमॅनिझम म्हणजे मानवतावाद किंवा विवेकवाद याचा प्रसार होईल. आपण ज्या ताकदीनं या आपल्या घटनेत सांगितलेल्या कर्तव्याकडे जाऊ शकू, त्या प्रमाणामध्ये आध्यात्मिक बुवाबाजी या समाजामधली क्रमशः कमी होईल आणि त्याच्यामध्येच समाजाचं व्यापक हित आहे, अशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निश्चित धारणा आहे.